परब्रह्ममूर्तीचा स्वामी स्वरूप, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले नभाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील परमपूज्य स्वामी विद्यानंद लिखित एक अद्भुत दर्शन स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग दुसरा. दिव्यत्वाचा स्रोत. भौतिक जीवन आणि अध्यात्म जीवन असे दोन पैलू सहसा सर्वच संतांच्या जीवनाप्रमाणे स्वामींच्याही जीवनाचे पडतात. पावसला स्थायिक झाल्यानंतर स्वामींना अकस्मात भीषण आजार निर्माण झाला. त्यानंतर त्यांचं जीवन पूर्णतः आध्यात्मिक स्तरावरून विस्तारलं गेलं. त्यापूर्वीचं जीवन दोन जीवनातील फरक दाखवण्याकरता भौतिक स्तरावरील जीवन असं म्हणणं प्राप्त आहे. तथापि ते पूर्णतः भौतिक नव्हतं. अवतार धारण करून येणाऱ्या देवालाही मनुष्य देहाकार मिळाल्यावर मानवी मर्यादांना धरूनच जीवन जगावं लागतं. तसंच स्वामींचंही झालं. रामचंद्र या मनुष्य देहाच्या मर्यादा पडल्या. तथापि पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे तपानं आणि आचरणानं शुद्ध झालेल्या घराण्यात स्वामींनी जन्म घेतला आणि तोही देवदेवतांनी निवडलेल्या भूमीमध्ये घेतला. या देशाबद्दल धिस इज द चोझन लँड ऑफ गॉड्स असं श्री अरविंदांनी म्हटलंय. अध्यात्माचा मोती स्वामींच्या देहरूपी शिंपल्यात साकार झाला आणि मोत्याच्या तेजाला धरून दिवसामासी वृद्धिंगत होत गेला. मोती आणि लोखंड एकाच मातीत मिसळलं तरी प्रत्येकाची लकाकी स्वतंत्रपणे टिकून राहते. त्या काळातील स्वामींचं जीवन जरी प्रापंचिक अडचणींनी झाकोळलेलं असलं तरी केला जरी पोत बळेची खाले, ज्याला परी त्या वरती उफाळे. या न्यायानं स्वामींनी नीती, सदाचार आणि प्रेम याला सोडून आपल्या आचरणाचा तोल कधीही बिघडू दिला नाही. उलट अधिक कष्टातून अधिक त्याग, अधिक त्यागातून अधिक अडचणी आणि अधिक अडचणीतून अधिक झळाळी अशाच प्रकारे त्यांचं जीवन घडत गेलं. 1 ऑगस्ट 1920 या दिवशी याचीही परिसीमा झाली. लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेत सहभागी असताना मनोमन काही आणाभाका घेतल्या आणि त्यानुसारच सात्विकतेच्या उच्च स्तरावरून पुढील जीवन आखलं आणि काटेकोरपणे तसं जगत गेले. सरळ शांत मन, निगर्वी वृत्ती, मातृभूमीवरील विलक्षण प्रेम, साहसपूर्ण त्यागाची भावना, लोकसेवेविषयी तत्परता, भारतभूच्या स्वातंत्र्याची महत्त्वाकांक्षा, चळवळीतून समाज सुधारणेचा ध्यास, सत्याग्रहात उडी घेण्याची निर्भयता, निरागस बालकांविषयी आत्मीयता, स्वावलंबनाश्रम काढण्याची उभारी, त्याकरता तन मन आणि धन वेचण्याची तयारी, निर्लेप, निष्पाप आणि निष्कलंक अशी भावना इत्यादी दैवी संपत्तीनं युक्त सद्गुणांचा परिपोष स्वामींच्या भौतिक जीवनात प्रकटपणे दिसून येतो. जीवन भौतिक असलं तरी भौतिकात रत झालेलं नव्हतं. बाह्य वस्त्र न बदलता तपःपूत योग्याप्रमाणेच
त्यांनी आपल्या अंतःकरणाची घडी बसवली होती. धर्माधारे वर्तावे, विश्व मोहोरे लावावे, अलौकिक नोहावे लोका माझी, याचा जणू आदर्श निर्माण केला. सूर्याच्या तळपत्या उन्हात एखाद्या वृक्षानं सुखद सावली वाटसरूला द्यावी, अशी जीवनाची उभारणी स्वामींच्या जीवनाच्या रूपानं प्रत्यक्षात आली. ते अनेकांना विसावा देत गेले, अनेकांना सहाय्य करीत गेले, अनेकांच्या कष्टाचं ओझं सौम्य करीत गेले आणि बालचमूंचं विद्यार्थी जगतही उदयाला आणलं. झाडाचं प्रत्येक फूल सारख्याच गतीनं वाढत नाही, तसंच त्यांच्याही बाबतीत झालं. स्वामींच्या जीवन वृक्षाला अनेक फुलं आली, काही लवकर सुकली तर काही कळी असतानाच खुडली गेली, पण वृक्ष मात्र डौलदारपणे वाढतच गेला. त्याचंही कारण आहे. पाणथळ जागेत वाढणारी झाडं असतात. पावसाळ्यात ती जोमानं वाढतात. पावसाळा संपला की जोम कमी होतो आणि पाणथळा आटल्यावर ती शुष्क होऊन जातात. या उलट पाणथळ्यापासून दूर असणारी झाडं, जी जमिनीत आत खडकात घट्ट मूळ धरून बहरतात, ती कडक उन्हाळ्यातही सुकत नाहीत, उलट अधिक रसरशीत फळं देतात. याचं कारण त्यांचं मूळ असतं. स्वामींच्या जीवनवृक्षाचं मूळ असंच अध्यात्माच्या खडकात घट्ट रुजलेलं होतं. पूर्व सुकृतानुसार अगदी तरुण वयात सद्गुरू प्राप्ती झाली, जीवनाला दिशा मिळाली, मानवी जीवनाचं ध्येय सुस्पष्टपणे डोळ्यासमोर आलं आणि त्याचप्रमाणे वाटचाल सुरू झाली. अध्यात्माच्या तारेवरून भौतिक जीवनाची कसरत सुरू झाली. न दिसणारा परंतु प्रत्यक्ष जीवनात चिकाटीनं सहाय्य करणारा सद्गुरूचा टेकू या कसरतीत यश देत गेला. कधी कधी तोल जातोय असं वाटलं पण गेला नाही. कधी काही गोष्टीत अपयश आलं, परंतु अपयशातून अधिक दृढतेनं अध्यात्माकडं खेचले गेले. भौतिक स्तरावरील नैराश्य कित्येकदा विलक्षण स्वरूपाचे मानसिक धक्के देत गेलं. एकाच वेळी असे अनेक धक्के आले. त्याचबरोबर दैवी प्रवर्तनाची प्रक्रिया आपलं एक एक पाऊल पुढे टाकतच होती. भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोहोंचा समन्वय साधण्याचा स्वामींचं मन प्रयत्न करीतच होतं. अशा विलक्षण आणि चमत्कारिक परिस्थितीत स्वामींच्या देहाला भोवळ आली. देह गरगरला, खाली पडला, त्याचा लोळागोळा झाला. शरीरातील त्राण नाहीसे झाले, भीतीनं थरकाप उडाला. जीवानं आर्ततेनं ईश्वराचा धावा केला आणि त्यातून भक्ती उदयाला आली. जीवन अंतर्बाह्य बदललं. जीवनाचं ध्येय अधिक सुस्पष्ट झालं. ईशप्राप्तीची महत्त्वाकांक्षा हृदयात स्थिर झाली. एकाच देहात असलेलं शाश्वत आणि अशाश्वत तत्व यांची पारख झाली. अशाश्वताचा स्वयंभूपणे त्याग केला गेला. शाश्वत हृदयी धरलं गेलं. त्यातून आपण कोण याची जाणीव झाली आणि उद्गार बाहेर पडले, आज कालचे नभोत आम्ही. स्वतःच्या जीवनाचं दप्तर उघडं केलं, ईश्वरी साम्राज्यात विहार करण्याची तयारी केली आणि एक एक पाऊल त्या दृष्टीनं पुढं पडत गेलं. आज आपण इथेच थांबूया. लेखातला यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.